आज आमच्या व्यवसायाचा 5वा ते 6वा दिवस होता आणि एवढं पाऊस चालू होता, खूप भयानक पाऊस चालू होता आणि आमची ना जागाच निश्चित होत नाही आहे. कुठेही शॉप लावला की काहीतरी प्रॉब्लेम होत आहे, बट आम्हाला रिस्पॉन्स खूप छान आहे. तर आज न्यू ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा शॉप लावलेला आहे आणि न्यू म्हटल्यावर थोडासा त्रास नवीन शहरात होतच असतो आणि भर पावसात आज वडापाव तळण्याची मी तयारी केलेली आहे. आणि भरपूर जण म्हणतात की बिझनेससाठी पैशासाठी तू महालक्ष्मी बसवल्या नाही. त्यांचा गैरसमज मला दूर करायचा आहे की माझ्या महालक्ष्मी आत्ता नसतात, तर माझ्या महालक्ष्मी कोजागिरी पौर्णिमेला जेवत असतात. तर प्लीज अशा चुकीच्या अफवा पसरवू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रेम देत आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. तर सगळ्यात पहिले मला एक सांगायचं आहे की मागच्या वर्षी ना महालक्ष्मी म्हणजे दिवाळीनंतर माझ्या सासू डेट वारल्या होत्या. त्याच्यामुळे जोपर्यंत त्यांचं वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत आम्हाला महालक्ष्मी बसवता येत नाही. तर त्याच्यामुळं सर्वजण मला आता महालक्ष्मी बसल्या तर हेच विचारत आहे की महालक्ष्मी बसवणार नाही का, बसवणार नाही का. तर बिझनेस हा बिझनेसच्या ठिकाणी आहे आणि आपल्या ज्या चालीरूटी आहे त्या चालीरूटी मी तोडणार नाही. तर माझ्या गौराई ह्या कोजागिरी पौर्णिमेला असतात, मी दरवर्षी सांगत असते. तर परंतु माझ्या सासूबाई वारलेल्या आहेत मागच्या वर्षी, तर जोपर्यंत त्यांचं वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत मला गौराई आणता येत नाही. म्हणजे यावर्षीसुद्धा गौराई येणार नाही आहे. तर इथं आमची शॉपवर जाण्याची तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता. तात्यांनी मस्तपैकी बटाटा वगैरे सोलून वगैरे एका पॅकेटमध्ये भरून घेतलेलं आहे. बाकीचं सामानसुद्धा आम्ही भरून घेतलेलं आहे आणि संध्याकाळ झाली होती आणि आम्ही निघालेलो आहोत. आधी आमचं जिथं शॉप होतं तेव्हा तिथं थोडीशी भानगड झाल्यामुळे आता आम्हाला पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी शॉप लावायचं आहे. नवीन शहरात नवीन व्यवसाय नवीन लोकांनी लावला की थोडासा प्रॉब्लेम आजूबाजूंना होतच, आजूबाजूंच्या लोकांना होतच असतं. परंतु हे प्रत्येकाला कळलं पाहिजे की ज्याच्या नशिबात आहे ते त्याला मिळत असतं. कोणी कोणाच्या नशिबातलं ओढू शकत नाही आणि आपले जर मोदक टेस्ट चांगली असली तर कोणी कुठूनही घेतो. मनीषा बिचारी एवढी थकली होती की टॅक्सीमध्ये बसल्या बसल्या ती झोपली होती डायरेक्टली, तुम्ही बघू शकता. कारण दिवसभरही समजा ही तयारी वगैरे करतो, नंतर रात्रभर तिथं जागरण करावं लागतं, तर त्याच्यामुळे आराम अजिबात होत नाही. त्याच्यामुळे मनीषाला टॅक्सीमध्ये जाता जाता झोप लागली होती. नंतर आम्ही शॉपमध्ये पोचलो. शॉपमध्ये पोचल्या तुम्ही बघू शकता ही आम्हाला आता नवीन जागा भेटली होती जिथं आम्हाला आमचं शॉप लावायचं होतं. तर इथं गेल्या सगळ्यात अगोदर आम्ही तात्या, मी, मनीषा आम्ही शॉपची तयारी करून घेत असतो. टेबल वगैरे लावणे, लॉक उघडणे, टेबल लावणे, सामान रचवणे. त्याच्यानंतर मग जे जाते आहेत तर ते सिलेंडर वगैरे लावतात, शेगडी वगैरे लागतात आणि वडापावची तयारी वगैरे पूर्ण तेच करत असतात. आम्ही काही करत नाही त्याच्यात, फक्त त्यांना काही मदत लागली ते करतो. परंतु म्हटलं चला आता आपल्याला पुण्यामध्ये जाऊन वडापाव लावायचाच आहे, तर म्हटलं चला त्यांच्याजवळून तेवढं आहे तर शिकून घ्यायचं की कसा करायचा, किती टाकायचं, काय टाकायचं म्हणून आज आम्हाला तयारी करून घ्यायची होती. तर मला हाच सगळ्यांचं हे दूर करायचं होता की माझ्या गौराई कोजागिरी पौर्णिमेला असतात, आता नसतात. तर हे आहे आमच्या शॉपची आता नवीन जागा आहे. आम्ही त्याच लाईनमध्ये पण थोडंसं समोर आहे आणि इथं ना भरपूर माझे फॉलोअर्स भेटतात, सेल्फी घ्यायला येतात, व्हिडिओ घ्यायला येतात आणि भरपूर जण हे पण म्हणतात की तुमचं शॉप पाहूनच आम्ही आलेलो आहोत, तुमचे रील्स बघून आम्ही आलेलो आहोत, तुम्हाला मागच्या गल्ली शोधलं, इथच्यात गल्ली शोधलं. परंतु कसं आहे, आम्हाला हे म्हणजे आम्हाला इथले ॲड्रेस पण माहीत नाही, तरी लोक आम्हाला येऊन विचारतात ही गल्ली कोणती आहे, ती गल्ली कोणती आहे, आम्हाला पण माहिती नाही आहे. आणि कसा आहे व्यवसाय म्हटलं की थोडासा नफा नुकसान होत आहे आणि चहासाठी आम्ही भरपूर म्हणजे चहा अर्धा जातो, अर्धे फेकून द्यावा लागतो. मी त्या दिवशी पण सांगितलं, काही लोक म्हणत होतं की उरलेला चहा कोणाला तरी देऊन टाका. कसं आहे, माझं असं मत आहे की कोणाला द्यायची असेल तर चांगली वस्तू द्यायची आणि जर हा चहा 2-4 तासांनी तुम्हाला माहिती आहे खराब होतं, फूड पॉयझन होऊ शकतं. त्याच्यामुळे आम्हीच तो विकत नाही, तर फुटपाथवरच्या लोकांचं सुद्धा एक जीवन आहे, त्यांना आपण खराब वस्तू दिली, त्यांचं जर जीवाचे काही हे झालं तर कशाला रिस्क घ्यायचं. त्याच्यापेक्षा कोणाची म्हणजे स्वास्थ्य खराब झाल्यापेक्षा फेकून दिलेलं कधीही चांगलं असतं आणि मोदकांना खरंच खूप छान रिस्पॉन्स आहे. लोक नवस फेडायला वगैरे घेऊन जात असतात. तर त्याच्यामुळं एकच सांगायचं आहे, व्यवसाय छोटा असो मोठा असा करायचा, कारण कोणीच एका दिवसात अंबानी होत नसते असं माझं तरी मत आहे. तर आता इथं आम्ही गेलो आणि गेल्या माझे फॉलोअर्स आलेले होते आणि ते सांगत होते आम्ही तुमचे व्हिडिओ वगैरे बघत असतो, खूप छान व्हिडिओ असतात आणि तुमचे व्हिडिओ बघूनच आम्ही आलेलो आहो म्हणून ते असे सांगत होते. तर ते आम्हाला भेटून गेलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता ते गेलेले आहेत आणि आम्ही आमच्या शॉपची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे.
हे आहेत आमचे उकडीचे मोदक, पाण्याची बॉटल, चहा, वडापाव वगैरे अशा पद्धतीने आम्ही आमचं शॉप लावत असतो. आता शॉप लावून झाल्यानंतर आम्हाला करायचे होते वडापाव. तर वडापाव आम्ही तयार करत असतो तर तिथंच करत असतो. आणि त्यातल्या त्यात भरपूर लोक अशी पण म्हणतात की आता हा व्यवसाय किती दिवस चालणार आहे. आता मी आधी पण सांगितलेलं आहे की गणपती बाप्पा आहे तोपर्यंतच आम्ही हा व्यवसाय इथं मुंबईमध्ये लावलेला आहे. मी काही परमनंटली ट्रान्सफर मुंबईमध्ये झालेली नाही आहे, बरोबर ना. तर काही लोक म्हणतात की बाबा फेमस होण्यासाठी करते. अगर ऑलरेडी मी फेमस आहे, संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख आहे, एवढे लोक मला तिथं भेटायला येतात, ऑलरेडी मी फेमस आहे, मला फेमस व्हायची गरज नाही आहे. आणि कसं आहे, उद्या तुम्हीच लोक म्हणतात की उद्या जर सोशल मीडिया बंद झालं तर काय करसान. उद्या जर सोशल मीडिया बंद झालं तर आम्ही चायवाले चाय विकू किंवा वडापाव घ्या वडापाव विकू. मग उपाशी तर मरणारच नाही आहे ना, हेच काहीतरी घेऊ. मग ते उद्याची परिस्थिती टाळण्यासाठी आजच सर्व सवय लावून घेतलेली आहे आणि तयारी करत आहे. तर आता इथं माझ्या तात्याकडून मला शिकायचा होता वडापाव. मग ते मला सांगत होते बेसन किती घ्यायचं, काय टाकायचं, काय नाही. कारण त्यांच्या हाताला खरंच खूप छान टेस्ट आहे आणि ते पुण्यातच काम करतात. कारण हे दात्या जे आहेत ना, हे पुण्यातच नवी पेठ इथे केटरिंगचं काम करतात, त्याच्यामुळे त्यांना त्याचा भरपूर अनुभव आहे आणि म्हणून मी त्यांच्याकडून शिकत आहे. तर मस्तपैकी आम्ही बटाटा सोलून घेतला. आधी सोलून घेतल्यानंतर तो म्हणजे मस्तपैकी एकजीव केला. त्याच्यामध्ये ज्या चटणी मसाला आणला होता भरून तो टाकला. त्याच्यानंतर कोशिंबीर टाकली, मीठ, हळद आणि तिखट वगैरे टाकल्यानंतर बेसन घेतलं, त्याच्यात थोडासा ओवा घेतला, पाणी टाकलं, ते मिक्स करून घेतलं, ते साहित्य तयार करून घेतलं आणि त्यांच्याकडून तयारी करून घेतलेली आहे. मी लाजत नाही, मी चहा विकायला लाजत नाही, मी वडापाव विकायला लाजत नाही आणि मोदकही विकायला लाजत नाही. कारण कसं आहे, जे लोक आपल्याला नावं ठेवतात, उद्या आपल्या घरात काही असलं नसलं, काही आपल्याला गरजा पूर्ण करायच्या असल्या तर हे लोक येणार का, नाही येणार आहे. त्याच्यामुळे आपण तो कोणाचा विचार करत नसतो. आपण बिंदासपणे इथं व्यवसाय करत आहे. आणि मी जर पुण्यात येऊन सेटल होऊ शकते, मी जर मुंबईत येऊन वडापाव विकू शकते, तर मी काहीही करू शकते, हे एक सांगायचे आहे. तर मी तिकडे तात्यांना हेल्प करत होती. तर मनीषा इथं मोदक विकत होती. हे आहेत आमचे उकडीचे मोदक, तुम्ही बघू शकता. आणि मोदकांना खरंच खूप रिस्पॉन्स आहे. तर अशा पद्धतीने आमचं सुरू आहे. इकडे मी तळत होते वडापाव, तुम्ही बघू शकता. तुम्ही सुद्धा आमच्या वडापाव वगैरे खायला या. आणि त्या प्रत्येक व्यक्तीला थँक्यू सो मच जे आमच्या शॉपला येतात, व्हिजिट देतात, वडापाव घेतात. म्हणजे त्या दिवशी तर अक्षरशः सर्व माझे फॉलोअर्स आज आले होते आणि त्यांनी प्रत्येकाने 200-250ची खरेदी केली होती. म्हणजे 100 रुपयाचे वडापाव खाल्ले होते आणि 10 किंवा 5 म्हणजे 150चे, कोणी 300चे असे म्हणजे उकडीचे मोदक ते घरी घेऊन गेले होते. म्हणजे इथं कसं माझीच मार्केटिंग मी स्वतःच केली आणि मला भेटायला म्हणा किंवा कोणत्या तरी बहाण्यानं लोक आले आणि त्यांनी आमच्याजवळून खरेदी केली. म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंटचे म्हणा किंवा स्वतःची ॲड करायचे आमचे तेवढेच पैसे वाचलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं मी गरमागरम वडापाव तळलेले आहेत. चला तुम्हीसुद्धा आमच्या हातचे गरमागरम वडापाव तळायला या. तर म्हटलं एकटी कशाला तोडू, जी आपल्याला सपोर्ट करते, मेहनत करते, ती पण आपल्यासोबत असली पाहिजे. तर मनीषालासुद्धा बोलवून घेतलं. म्हटलं चला एक व्हिडिओ वगैरे काढून घेऊया. आणि आम्ही दोघींनी इथे एक व्हिडिओ रील शूट केलेली आहे. आणि आम्ही व्हिडिओ रील शूट करत होती तेवढ्यातच ना म्हणजे माझ्या एक फॉलोअर्स समोरून जात होत्या. तर त्या बोलल्या ताई तशाच थांबा, मलासुद्धा थोडीशी तुमची फोटो व्हिडिओ घेऊ द्या. तर तिनेसुद्धा आमचा सेल्फी व्हिडिओ घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग काय वडापाव गरमागरम जशी तळायला सुरुवात केली तसे कस्टमर यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मग काय गरम गरम वडापाव दिसला आणि लोकांनी खायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने आमच्या व्यवसायाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर अजून वडापाव घ्यायला काही लोक आले होते, त्यांनासुद्धा वडापाव इथं देणं सुरू आहे. तर काही लोक इथं खातात, काही लोक घरी घेऊन जात असतात. तर असे असतात. तर नंतर अजून एक माझ्या फॉलोअर्स होत्या डोंबिवलीच्या, तर त्यासुद्धा आल्या होत्या. तर इथले लोक जे आहेत ना, इथलं म्हणजे लालबागच्या राजाजवळ कसं म्हणजे धक्काबुक्की होते किंवा व्यवस्थित दर्शन करू देत नाही, त्याच्यामुळे भरपूर पब्लिकच्या मनात रागसुद्धा आहे की बाबा तिथं व्यवस्थित दर्शन करू देत नाही म्हणून. आता ज्याचा त्याचा प्रॉब्लेम आहे, आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही. तर ह्या ज्या ताई आहेत ना, तर ह्या मला भेटायला डोंबिवलीवरून आल्या होत्या, स्पेशली भेटायला आल्या होत्या. आणि त्यांनी मस्तपैकी वडापाव पण खाल्ले आणि त्यांच्या घरच्यांसाठी म्हणजे हे पण घेऊन गेल्या होत्या, काय बोलतो आपण, मोदक वगैरे. तर त्याच्यामुळं म्हणजे आज ना माझ्या शॉपवर सर्व माझे फॉलोअर्सच आले होते आणि त्यांनीच खरेदी केली. म्हणजे मला जास्त ओरडावं लागलं नाही, वडापाव घ्या, उकडीचे मोदक घ्या, चहा घ्या. तर अशा पद्धतीने आमचा व्यवसाय चालू आहे. आणि प्रत्येक स्त्रीला सांगणं आहे, स्वतःला कमी लेखू नका. कोणती परिस्थिती कशी आहे, कोण तुमचा साथ कधी सोडीन हे सांगता येत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी आता कसं वुमन्स पॉवर खूप चालत आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी महिलाच व्यवसाय करत आहे, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे.
हॅलो फ्रेंड्स, तर आमचे फॉलोअर्स आलेले आहे डोंबिवलीवरून भेटायला. तर मी म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन झालं काय, तर ते स्पेशल आम्हाला भेटायला आलेले आहे. तर त्यांनी आता उकडीचे मोदक घेतलेले आहे, तर ते आता खातील आणि आपल्याला टेस्ट सांगतील. ओके, खावं ताई. बेटा, तर इथं बघू शकता आमचा आज वरुण राजानेचे आगमन लवकर झाले होते आणि जोरदार पाऊस चालू झाला होता. त्याच्यामुळे आमचं जे टेबलवरचं जे उकडीचे मोदक वगैरे होते ते आम्हाला आत घ्यावं लागले. आमचे कस्टमर काही होते बाहेर, त्यांना पण आत घ्यावं लागलं. आणि इथं गरमागरम वडापावची तयारी पण चालू होती. आणि अशा पावसात गरमागरम वडापाव खूप छान चालत असतो. आणि हे माझं शॉप 10 दिवसासाठीच आहे. ज्या लोकांना असं वाटते फक्त 10 दिवस, तर अरे बापा गणपती बाबा 10 दिवसच असतात आणि उकडीचे मोदक 10 दिवसच चालणार आहे. त्याच्यानंतर आम्हाला इथून जावंच लागणार आहे. मग बघू, लवकरात लवकर दिवाळीनंतर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचाच आहे. तर आमचे ब्रेड संपले होते, ते आम्ही बोलवून घेतले. नंतर मस्तपैकी व्यवसाय केला. नंतर 3 वाजले तर नंतर टॅक्सी केली आणि फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता. तर असा होता आज आमचा व्यवसायाचा दिवस. आजसुद्धा खूप छान रिस्पॉन्स आला. थोडंसं धावपळ होत आहे, पण इट्स ओके. घरी गेल्यावर आराम करायचाच आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि उरलेल्या चहा अशा पद्धतीने मी आल्या टाकून देत असतो, कारण की चांगली वस्तूच प्रत्येकाला द्यायला पाहिजे आणि खराब चहा कोणालाही मला देणे आवडत नाही. तर असा होता आजचा आमचा ब्लॉग. आणि खूप थकून आलेलो होतो. उरलेलं सामान आम्ही टॅक्सीमध्ये आणत असतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.